साक्रीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्यासाठी भव्य मोर्चा। साक्री शहरातील गोल्डी चौकात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्याच्या जुन्या मागणीने आता पुन्हा पेट घेतला आहे। ग्रामपंचायतीच्या काळातील पुतळा उभारणीचा ठराव गहाळ झाल्याचा दावा नगरपंचायतीने केल्यामुळे आंबेडकरी जनतेमध्ये प्रचंड असंतोष पसरला आहे। याच संतापातून साक्री तहसील कार्यालय आणि नगरपंचायतीवर आज शेकडो कार्यकर्त्यांनी एकत्र येत भव्य मोर्चा काढला। 1995 ते 96 मध्ये तत्कालीन ग्रामपंचायतीकडे गोल्डी चौकात पुतळा उभारण्यासाठी मागणी करण्यात आली होती। मात्र ग्रामपंचायतीची नगरपंचायत झाल्यावर हा ठराव गहाळ झाल्याचे समोर आले। या भोंगळ कारभारावर संताप व्यक्त करत कार्यकर्त्यांनी तातडीने नवीन ठराव मंजूर करून पुतळा उभारणीची शासकीय प्रक्रिया सुरू करण्याची ठाम मागणी केली। हा मोर्चा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातून निघून मुख्य मार्गाने तहसील आणि नगरपंचायतीवर धडकला। तिथे निवासी नायब तहसीलदार किरण कोठावदे आणि मुख्याधिकारी तुषार सोनवणे यांना मागणीचे निवेदन सुपूर्द करण्यात आले। येत्या 4 ते 5 दिवसांत ठराव मंजूर करून समाजाचा हिताचा निर्णय घ्यावा, अन्यथा संपूर्ण बहुजन समाज, ज्येष्ठ नागरिक, महिला भगिनी, मुलाबाळांसमवेत हजारोच्या संख्येने रास्ता रोको करण्यात येईल असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे। यावेळी कमलाकर मोहिते राजेंद्र वाघ, सतीश मोहिते राजेंद्र सामुद्रे, जीटी मोहिते दीपक वाघ, नाना वाघ, रजनीकांत वाघ, प्रवीण सोनवणे, राजाराम बच्छाव, देवीदास वाघ, नाना मोरे, हेमंत वाघ, अनिल मगर, शरद वाघ, कपिल वाघ, बाबा बेडसे, हरीश सूर्यवंशी, जगदीश वाघ, अतुल मोहिते, संगपाल मोरे, बंटी मोरे यांच्यासह शेकडो भीम अनुयायी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। निवेदनाचा विषय सन 1995-96 साली तत्कालीन ग्रामपंचायत साक्री यांनी साक्री शहरातील गोल्डी चौकात विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा बसवण्याकामी सर्वानुमते ठराव संमत करण्यात आला होता। त्या अनुषंगाने बाबासाहेबांचा पूर्णाकृती पुतळा गोल्डी चौकात नगरपंचायत प्रशासनामार्फत बसवण्यात यावा, यासाठी आज तहसीलदार साहेबांना निवेदन देण्यात आलेलं आहे। नेता समस्त समाजास गोल्डी चौकात समस्त महिला भगिनी व मुला बाळासह तसेच ज्येष्ठ नागरिकांना सोबत घेऊन हजारोच्या संख्येने रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल।